हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याच हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला सनफ्लावरचे पान कसे करायचे ते दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे 2.5 mm ची आपल्याला पिन लागेल. ग्रीन कलरची आपल्याला उलन लागेल आणि ही छोटीशी अशा पद्धतीने तार लागेल आणि कट करण्यासाठी कात्री लागेल. चला तर मग आपण सुरू करूया. पहिले आपण मॅजिक रिंग करून घेऊया. हे अशा पद्धतीने मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 7 सिंगल क्रोशे घ्यावं लागतील. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत आपण. हे दोरा ओढून घेऊया आपण आणि पहिले चेनवरती आपण त्याला स्लिप स्टिच करून जोडून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला 2 चेन घ्यायचेत. डबल क्रोशा घेणे आपण त्यामध्येच घेऊया. त्या शेजारी 2 डबल क्रोशा घ्यायचे, 2 डबल खांब, एक आणि हे हा दुसरा. आणखी नंतर इथे डबल क्रोशा. नंतर आपल्याला इथे ट्रिपल क्रोशा घ्यायच्या. तिथं 3 घ्यायच्यात. एकामध्ये आपल्याला 3 ट्रिपल क्रोशा घ्यायच्यात, म्हणजे ट्रिपल खांब घ्यायच्यात. हे आपण 3 ट्रिपल क्रोशा करून घेतलेले आहेत. त्या शेजारी आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचे, म्हणजे डबल खांब घ्यायचे आपल्याला 2-2. ह्या साईडनं जसं केलं होतं तसं दुसऱ्या साईडने त्याच पद्धतीने आपल्याला विणत जायचं. इथे आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने. नंतर इथे आपण सिंगल खांब घेऊया. इथं 2 चेन आणि त्याच शेजारी आपल्याला आता 3 क्रोशा करायच्या, डबल क्रोशा एकामध्येच 3. हे पहा अशा पद्धतीनं. त्या शेजारी 2 डबल क्रोशा, नंतर 2 डबल क्रोशा, त्या शेजारी असे 2 डबल क्रोशा घेत जायचे. एक 2 3 4 वेळा आपण घेतलेले आहेत आणि ही 5वी वेळेस. आणखीन 4 वेळेस घेतलेले आहेत आपण डबल क्रोशा. आणखीन आपल्याला डबल क्रोशा 2 घ्यायच्यात आणि त्या शेजारी आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायच्यात. हे पहा एका ठिकाणीच आपल्याला 3 वेळा ट्रिपल क्रोशा घेत जायचे. या साईडनं आपण जसं विणत गेलो तसंच ह्या साईडनंही आपल्याला विणत जायचे. पूर्ण खांबावरती आपल्याला डबल क्रोशा घेत जायचे 2-2. जोडून घेतले आपण. आता एक चेन घ्यायची आणि तिथे आपण सिंगल क्रोशा करायचं आहे. 2 चेन घ्यायची आपल्याला त्यावरतीच. 2 चेन घेतली आणि तिथेच आपल्याला डबल क्रोशा करायचे आहेत. एक ते शेजारी आणखीन 2 डबल क्रोशा, 2 डबल खांब घ्यायच्यात. ते शेजारीही 2 डबल खांब घ्यायच्यात आपल्याला.
त्याच्या शेजारी आपल्याला असेच 2 डबल खांब घ्यायचे आहेत. 7 वेळा आपण डबल क्रोशे घेतलेले आहेत. डबल खांब घेतलेले आहेत 7 वेळा 2 2. तर आता आपल्याला सिंगल घ्यायचे आहेत आपल्याला डबल खांब. एका खांबावरती एकच असं हे पहा, अशा पद्धतीने हे आपण 7 वेळा सिंगल डबल क्रोशे घेतलेले आहेत आणि त्यापुढे आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. एका खांबावरती आपल्याला 3 वेळा ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. हे आपण असे ट्रिपल खांब घेतलेले आहेत. नंतर सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला 7 वेळा घ्यायचे आहेत. त्या शेजारी आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. एका खांबावरती 2 2. जसं आपण या साईडला केलेलं आहे तसंच या साईडला आपल्याला विणत जायचं आहे. सात वेळा आपण डबल क्रोशे घेतलेले आहेत. नंतर एक चेन घ्यायची आपल्याला, एक साखळी. नंतर इथे आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचं आणि ते आपण जोडून द्यायचे, म्हणजे स्लिप स्टिच घ्यायची. इथं हे पहा, आपल्या पानांचा आकार आला ना. हा आपला 5वा राऊंड चालू आहे. तर आपल्याला एक साखळी घ्यायची आणि इथे आपल्याला एक असं सिंगल खांब घेऊन इथे एक साखळी घ्यायची, 2 चेन घ्यायचे आणि त्या शेजारीच आपल्याला डबल क्रोशे एकामध्ये 2 2 असे आपल्याला 5 वेळा करत जायचे. एका खांबावरती 2 2 घ्यायचे. आपल्याला सिंगल घ्यायचे आहेत डबल खांब, 2 सिंगल डबल खांब घ्यायचे, परत 2 डबल खांब घ्यायचेत, एकामध्ये 2 डबल क्रोशा 2 घ्यायचेत. परत त्या शेजारी सिंगल असे 2 वेळा डबल क्रोशे घ्यायचेत. नंतर त्या शेजारी 2 एकामध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचेत, म्हणजे सिंगल 2 डबल क्रोशे घ्यायचेत आणि एकामध्ये दुसऱ्यामध्ये 2 घ्यायचेत. हे अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत विणत जायचे. हे आता आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचेत आपल्याला 3 वेळा. हे 2 वेळा झाले आपल्याला आणि हे तिसरे. हे पहा, पानांचा आकार आपल्याला होत आला. त्या शेजारी आपल्याला डबल खांब घ्यायचेत, डबल क्रोशा 2, नंतर सिंगल एक असं 2दा घ्यायचेत डबल क्रोशा, म्हणजे ह्या साईडला आपण जसं विणत गेलो ना त्या साईडलाही तसंच विणत जायचं आपल्याला. हे पहा, आपलं पान झालेलं आहे. आता आपण त्याला तार जोडून घेऊया. ही छोटीशी तार आहे, त्याला जोडून घेऊया. हे अशा पद्धतीने जोडायची. पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल खांब करत जायचे, कारण तार आतमधून आली पाहिजे आपली. अशा पद्धतीने हो का. म्हणजे आपलं पान हे आहे ते व्यवस्थित ताट बसते. पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल क्रोशा करत जायचे. हे पहा, हे अशा पद्धतीने इथे आपल्याला 2 चेन घ्यायच्यात मधोमध.
असे 2 चेन घेऊन आपण सिंगल क्रोशामधून आपल्याला त्याला असं टोक तयार करायचं आहे. नंतर त्या शेजारी सिंगल क्रोशाच घ्यायचे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे आपलं पान तयार झालेलं आहे. आता आपण इथं जोडून घेऊया. कट करून घेऊया आपण. ही जी उरलेली आपली तार आहे ना, त्याला आपण आपलं उरलेली उलन आहे त्याला असे हे बघा. आपल्याला असे 2 पानं तयार करायचे आहेत. हे सूर्यफुलाची 2 पानं आहेत. आपण आता जोडून घेऊया.